वंचित बहुजन आघाडी कवठे महाकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व ग्रामपंचायत समितीगण सर्व जागा लढवणार। आज दिनांक 28 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी सांगली नूतन जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, महासचिव दीपक कांबळे, संघटक रुपेश माने, संघटक श्रीकांत ढाले, उपाध्यक्ष भूषण चंदनशिवे, संघटक राजेंद्र सावंत यांची निवड झाल्याबद्दल सत्कार व होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने व कवठे महाकाळ तालुका कार्यकारिणीची निवड करण्यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व पदाधिकारी यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। यावेळी कवठे महाकाळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय आठवले, महासचिव सूरज वाघमारे, सहसचिव जीवन साबळे, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संघटक किरण बनसोडे, प्रवक्ते अमोल तोरवे, उपाध्यक्ष अमोल मोल मानके, उपाध्यक्ष दीपक वाघमारे, कार्यकारिणी सदस्य अनंत साबळे, सदस्य विनोद साबळे, सदस्य सागर साबळे, सोशल मीडिया प्रमुख प्रतीप तोडकर, साहिल काटे, हितक सरोदे, शुभम चव्हाण, युवा नेते प्रशांत बनसोडे, अमृत बनसोडे, सज्जन बनसोडे, चित्रगुण लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, लखन गाडे, विकास साबळे, आशिष साबळे, विशाल वाघमारे, सौरभ कोलप, आशिष चंदनशिवे, हर्षवर्धन कांबळे, सोनू साबळे, उत्तम कुरके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी हरीश छबुते, दिलीप वाघमारे। आज कवठे महाकाळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकारिणी व कार्यकर्त्यांची एक आढावा बैठक घेण्यात आली। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ही मीटिंग बोलवण्यात आली होती। या ठिकाणी आढावा घेतला असता कवठे महाकाळमध्ये अतिशय चांगली परिस्थिती व ताकदीने लढवू शकू अशी पक्षाची परिस्थिती आहे आणि त्याच्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढवणार आहोत आणि जर गरज पडली तर स्वबळावर लढवायची आमची तयारी आहे आणि त्यातून जर कोणी आम्हाला हे केलं, अलायन्ससाठी जर सन्मानाने कोणी आमच्याकडे विचारपूस केली, आले कोणी तर आम्ही तो विचार करायला हरकत नाही। पण आजची परिस्थिती बघता वंचित बहुजन आघाडी स्वबळावर कवठे महाकाळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवेल असा मला पूर्ण विश्वास आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पक्ष आणि संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काम करतील याचं मी या संदर्भात मी आश्वस्त आहे। असं या निमित्ताने मी सर्वांना सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान।